बघा लास्ट टाइम आपण काय केलेलं होतं, डिस्कस केलेलं होतं आयनिक कंपाऊंड. ओके, आता आयनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर आयन कशा प्रकारे तयार होतो किंवा आयन म्हणजे काय होतो आणि आयनच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये फॉर्म म्हणजे आयन कशा प्रकारे तयार झालेला आहे. मग आयन कशा प्रकारे तयार होतो आपण शिकलेलं आहे की 2 युनिट्स असतात आणि युनिट्स म्हणजे कोणते, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे ज्याला आपण कटायन म्हणतो आणि एक अनायन म्हणतो. त्याच्यानंतर जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आता हे जे काही कटायन आणि अनायन तयार झालेलं आहे आपल्याजवळ, या ठिकाणी कटायन आणि अनायन तयार झालेलं आहे. आता हा जो काही कटायन आणि अनायन आहे याच्यामध्ये या दोघांमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड आयोनिक कंपाऊंड, सॉरी आयोनिक बॉन्ड. तर हा जो काही आयोनिक बॉन्ड आहे, तर मग आयोनिक बॉन्डची या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल बघता येईल CH4. आता हा जो काही कार्बन आहे, कार्बनला काय तर 4 बॉन्डची गरज असते, म्हणून आपण 4 CH4 घेतलेला आहे, किंवा मग CO2. तर या ठिकाणी कार्बन प्लस 2 बॉन्ड्स O आणि O. ओके, त्याच्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स इज इक्वल टू, आता आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर हे जे काही दोन कटायन आणि अनायन आहे, कटायन आणि अनायन ज्यावेळी एकत्र येतात आणि एकत्र आल्याच्या नंतर बॅलन्स होतो. मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे की ज्या प्रकारे एक रस्सी म्हणजे दोन साईडला 2 खांब काढलेले असतील आणि खांब काढल्याच्या नंतर या ठिकाणी खांब काढलेली असतील आणि खांब काढलेले असतानाच हे एक दोरी बांधलेली असते आणि या ठिकाणाहून एखादा व्यक्ती काय करतो, चालतो. तर तो केव्हा चालेल, जेव्हा या ठिकाणी बॅलन्स तयार होईल. बरोबर, आणि बॅलन्स केव्हा तयार होईल, ज्यावेळी हे दोन्ही बॉक्स आहेत, हे बॉक्स ज्यावेळी फिक्स होतील. बरोबर, ज्यावेळी बरोबर फिक्स असतील त्यावेळी या ठिकाणी काय होईल, बॅलन्स होईल. आणि हे जर या एकापैकी एक जरी बॅलन्स हा जरी म्हणजे बॅलन्स जर बाईकला या दोघांपैकी म्हणजे हा जर फिक्स नसेल किंवा हा फिक्स नसेल, एक काय होईल, खाली पडेल. आणि खाली पडल्याच्या नंतर या ठिकाणी असलेला एखादा व्यक्ती असेल किंवा ही जी काही आपल्याला या ठिकाणी दोरी दिसत आहे, ही दोरी काय होईल, खाली पडू शकते. म्हणजे काय, तर या ठिकाणी बॅलन्स जेव्हा बरोबर राहील त्यावेळी या ठिकाणाहून एखादा व्यक्ती काय करेल, त्या रस्सीवरून चालेल. म्हणजे सेम या ठिकाणी लागतो की आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर द बॅलन्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणजे एखादा आपल्याला आयोनिक कंपाऊंड ज्यावेळी तयार करतो त्यावेळी आपल्याला काय आहे याच्यामध्ये, तर आयोनिक कंपाऊंड. मग आयोनिक कंपाऊंड काय, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे कसे पाहिजेत, बॅलन्स पाहिजे यांच्या, तेव्हाच एक आयोनिक कंपाऊंड तयार होतो. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ऑक्सिडेशन म्हणजे काय होते, हे फक्त जनरली लक्षात ठेवायचे. ऑक्सिडेशन म्हणजे व्हॉट, द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, अँड रिडक्शन मीन्स व्हॉट, द गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जनरली लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, समजला का इथपर्यंत आयोनिक कंपाऊंड? आतापर्यंत काय अभ्यासलेलं आपण, मेटलर्जी. मेटलर्जी मध्ये प्रॉपर्टीज ऑफ मेटल, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, मग त्याच्यानंतर रिएक्शन्स आहेत, मेटलच्या रिएक्शन आहेत. मग मेटलच्या रिएक्शन कोणासोबत आहे, एक ऑक्सिजन सोबत आहे सुरुवातीची, ऑक्सिजन, त्याच्यानंतर वॉटर सोबत आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ऑक्सिजन दिलेला आहे आणि ऑक्सिजन दिल्याच्या नंतर या ठिकाणी काय सांगण्यात आलेली आहे, रिएक्टिव्हिटी कोणाची किती आहे ते सांगण्यात आलेली आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण पाहतो ॲल्युमिनियम, ओके, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक अँड फेरस. ओके, तर हे काय आहे, ज्यावेळी एखादा मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मग रिॲक्टिव्हिटी माहित होते, तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक अँड फेरस हे झालं याचा एक सिक्वेन्स. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जो काही आपल्याजवळ मेटल आहे, मेटलची रिॲक्शन बघितली होती नायट्रिक ऍसिड सोबत, नायट्रिक ऍसिड HNO3 याच्यावर पाहिली होती. त्याच्यानंतर रिॲक्शन ऑफ मेटल विथ साल्ट्स ऑफ अदर मेटल्स, म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं होतं की रिॲक्टिव्हिटी कशा प्रकारे तयार झालेली आहे, कुठं ई मध्ये मेटल ऑफ साल्ट्स, म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं होतं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, याच्यामध्ये काय बघितलं होतं, तर मेटल ए काय करतो, साल्ट ऑफ मेटल बी ची जागा घेतो आणि साल्ट ऑफ मेटल बी ची जागा घेऊन तो काय तयार होतो, तर साल्ट ऑफ मेटल ए तयार होतो. म्हणजे काय, तर बघा मेटल ए रिएक्शन आपल्याजवळ मेटल ए प्लस साल्ट ऑफ मेटल बी, मेटल ए प्लस साल्ट ऑफ मेटल बी. आणि याच्यापासून आपल्याला काय भेटत आहे, तर साल्ट ऑफ मेटल ए, म्हणजे हा या ठिकाणी काय होतं, डिस्प्लेसमेंट होत आहे ना, आपण बघितलेलं आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय होते ते बघितलेलं आहे. हा काय करतो, मेटल
बी ची जागा घेतो आणि मेटल बी ला साईडला काढतो. म्हणजे या रिएक्शनवरून आपल्याला असं लक्षात येते की एखादा मेटल जर जास्त रिएक्टिव्ह असेल, ओके, आणि रिएक्टिव्हिटी कशा प्रकारे ठरवली जाते, तर ती जी काही व्हॅलन्सी वगैरे असते त्याच्या शेलमध्ये, ओके, त्या व्हॅलन्सीनुसार, तर त्याच्या व्हॅलन्सीनुसार हे ठरवलं जाते. मग आपण या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन, मग रिएक्टिव्हिटी वगैरे, रिएक्टिव्हिटी मग आपल्याला चार्ज दिलेला आहे की कोणाची रिएक्टिव्हिटी किती आहे, कोणाची रिएक्टिव्हिटी किती नाही, बरोबर. म्हणजे हायर अँड लोअर आणि मॉडरेट दिलेला आहे, चार्ट आहे आपल्याकडे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की रिएक्शन ऑफ नॉन मेटल्स. मग रिएक्शन ऑफ नॉन मेटल साठी सर्वात पहिले काय बघितलं होतं, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, व्हॉट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, व्हॉट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलची केमिकल प्रॉपर्टी काय आहे, ज्याप्रमाणे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल म्हणजे काय असते, तर केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल म्हणजे काय आहे, तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. आणि जो काही नॉन मेटल असेल त्याची काय आहे, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. हे झालं केमिकल प्रॉपर्टीज. आणि त्याच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टी असतील, म्हणजे कोणत्या फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत सुरुवातीला. त्याच्यामध्ये असेल त्यांचा स्टेट आहे, त्याच्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, लस्टर्स आहे की नाही आहे, म्हणजे चमकतो की नाही चमकत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चमकत असेल तर मग किती चमक, म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. मग त्याच्यामध्ये टंगस्टन पाहिलेला आहे, टंगस्टनचा 3422 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यानंतर मग कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे चांगला आहे की नाही आहे, म्हणजे गुड कंडक्टर और बॅड कंडक्टर. मग मेटल असेल तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, नॉन मेटल जर असेल तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. त्याच्यानंतर हे कोणत्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात, ते कोणत्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात आपण सर्व हे अभ्यासलेलं आहे, ओके. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण बघितलं की आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर दोन ऍटम्स असतात, म्हणजे 2 युनिट असतात. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह युनिट अँड निगेटिव्ह युनिट्स. आणि पॉझिटिव्ह युनिटला आपण काय म्हणतो, कटायन, आणि निगेटिव्ह युनिटला अनायन, ओके. त्याच्यानंतर ते कशा प्रकारे तयार होतात, म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं की आयोनिक कंपाऊंड कशा प्रकारे तयार झाला किंवा आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, ओके. आयोनिक कंपाऊंड म्हणजे समजलं ना आता इथपर्यंत. आयोनिक कंपाऊंड समजलं, हा जो काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बॉन्डने जुळलेला असतो. बॉन्डने जुळलेला असेल, मग हा सिंगल बॉन्ड असू शकते, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, ओके. सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपलही राहू शकते. मग हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड जो असेल तो, पण हा दोन्ही कटायन आणि अनायनला जोडणार त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन अँड अनायन इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. अंडरस्टँड. नेक्स्ट आता आपण बघणार आहे की आयोनिक बॉन्ड याच्यामध्ये जो काही अट्रॅक्शन असेल तो अट्रॅक्शन कशा प्रकारे तयार असेल, ओके, किंवा कशा प्रकारे फॉर्म होतो. तर बघा त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टल इन नेचर. आता क्रिस्टल इन नेचर म्हणजे काय, समोर दिलेलं आहे बघा, आयोनिक कंपाऊंड्स क्रिस्टल इन नेचर. आयोनिक कंपाऊंड फर्स्ट क्रिस्टल इन नेचर. क्रिस्टलाइन इन नेचर. आता क्रिस्टलाइन म्हणजे काय होतो, ओके. क्रिस्टलाइन इन नेचर आहे म्हणजे तो काय आहे तर क्रिस्टल आहे, पण क्रिस्टल म्हणजे काय होते. नेक्स्ट, द सरफेस ऑफ ऑल पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सबस्टन्सेस हॅव अ डिफाइनाइट शेप अँड आर स्मूथ अँड शायनिंग. म्हणजे काय म्हणत आहे, क्रिस्टलाइन म्हणजे काय होतो, तर त्याचा सरफेस एरिया, सरफेस त्याला काय असतो, डिफाइनाइट शेप असेल. डिफाइनाइट म्हणजे फिक्स काहीतरी असा एक शेप असेल, इरेग्युलर असणार नाही, ओके. डिफाइनाइट शेप, डिफाइनाइट शेप आहे. त्याच्यानंतर तो काय करतो तर चमकेल, डिफाइनाइट शेप. त्याच्यानंतर स्मूथ असेल, ओके. त्याच्यानंतर काय आहे, स्मूथ अँड शायनिंग, चमकणार, ओके. म्हणजे त्याचा सरफेस कसा असेल, मूव्ह असेल, म्हणजे रफ असणार नाही, ओके. त्याच्यानंतर सरफेस कसा असेल, डिफाइनाइट शेप अँड स्मूथ अँड शायनिंग, ओके. त्याच्यानंतर द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन इन द सॉलिड आयोनिक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर क्रिस्टलाइन इन नेचर. म्हणजे जो काही सॉलिड असेल, आता सॉलिड मध्ये क्रिस्टलाइन नेचर असेल तर मग तो क्रिस्टलाइन नेचर कशामुळे असेल, जर क्वेश्चन जरी विचारला why the solid have crystalline in nature, okay, why the solid has in crystalline nature. मग solid हा crystalline nature मध्ये काय, because the arrangement of the ionic compounds is
अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड इज रेग्युलर. ओके, म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड. याच्यामध्ये आपण लिहू शकतो वाय द, लिहा क्वेश्चन लिहा एक, हा लिहा त्याच्यानंतर क्वेश्चन लिहा. कोणता चालेल तरी पण लिहा. हा लिहून झाल्याच्या नंतर सांगायचं. ओके, एवढा लिहून झाल्याच्या नंतर झाला का लिहून? बघा त्याच्यानंतर लिहा इथं वाय द solid ionic compound, why the solid ionic compound काय झालं? समोरच आहे, समोर झाला का इथं? why the solid ionic compound have crystalline nature, have crystalline nature, have crystalline nature, crystalline nature. Okay, ड्रॉ करायची. हा तर याच्यामध्ये आन्सर बघा. सॉलिड आयनिक कंपाऊंड हॅज अ क्रिस्टलाइन नेचर बिकॉज द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स. ओके, किंवा मग आयन, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन. क्रिस्टलाइन म्हणजे हा की त्याचा सरफेस कसा असेल, शेप, डिफाइनड शेप असतो, की त्याचा शेप जो काही आहे तो एक डिफाइनड असेल. आपल्याला सांगता येऊ शकते की अशा प्रकारचा एक आयन आहे, त्याच्यानंतर त्याचा जो काही सरफेस असेल तो स्मूथ असेल आणि तो जो काही शायनी पण असेल म्हणजे चमकणारा असेल.
इरेज करू का इथून या ठिकाणी मिटवू का बघा या ठिकाणी सुरुवातीला आपण काय बघितलं आयनिक कंपाऊंड ओके आयनिक कंपाऊंड म्हणजे काय होतं तर आयनिक कंपाऊंड म्हणजे कटायन आणि अनायन ओके कटायन आणि अनायन यांचे जे काही अरेंजमेंट असेल म्हणजे यांची बॉन्डिंग म्हणजे हे काय असतो याचे दोघं कटायन आणि अनायन यांच्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन and that electrostatic force of attraction is called ionic compound okay next we discussed about why how the ionic compounds have crystalline structure okay the crystalline structure means what the crystalline structure means have definite shape and also have smooth and shiny surface okay next मग त्याच्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक अरेंजमेंट कशा प्रकारे होते तर इलेक्ट्रोस्टॅटिक अरेंजमेंट याच्यामध्ये बघू शकतो आपण अरेंजमेंट ऑफ आयन्स इज अ डिफरंट इन अ डिफरंट आयनिक कंपाऊंड म्हणजे काय तर एकसारखी जर अरेंजमेंट जर असेल तर आपल्याला काय भेटेल डिफरंट सारखा शेप भेटेल म्हणजे एका ठिकाणी बघा या ठिकाणी हा जर असा शेप आहे सेम असा शेप या ठिकाणी जर तयार झाला या ठिकाणी तर हा याला जुडेल हा याला जुडेल आला बरोबर म्हणजे काय झालेलं आहे डिफाइनेड शेप आहे म्हणजे सारखा शेप आहे अरेंजमेंट कशी आहे सारखी असल्यामुळे आपल्याला एक सेम स्ट्रक्चर भेटत आहे पण हात जर असेल आणि या ठिकाणी जर असेल आणि एक असा आहे म्हणजे या ठिकाणी दोन असे पॉइंट आहेत हे जुळतील का इथं जुळणार नाही म्हणजे याचा जो काही स्ट्रक्चर बनेल तो डिफरंट स्ट्रक्चर बनेल याच्यापेक्षा म्हणणार आहे म्हणजे काय म्हणत आहे तर डिफरंट काय तर अरेंजमेंट ऑफ आयन्स इज डिफरंट इन अ डिफरंट आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्या ठिकाणी सारखी अरेंजमेंट असेल त्या ठिकाणी सारखा शेप पाहायला भेटेल आपल्याला सारख्या प्रमाणात म्हणजे या ठिकाणी असा शेप आहे तर आपल्याला सरळ असा शेप पाहायला भेटेल त्याच्यानंतर सारखा शेप जर नसेल किंवा जे काही आयन असतील ते जर डिफरंटली ऍड जर झालेले असतील तर आपल्याला जो काही शेप असेल तो इतर पद्धतीचा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा डिफरंट शेप पाहायला भेटेल ओके नेक्स्ट डिटरमाइन्स द जनरल अरेंजमेंट ऑफ आयन इन अ क्रिस्टल म्हणजे जो काही क्रिस्टल असेल आता हा जो काही क्रिस्टल आपण ऐकलेला आहे की क्रिस्टल म्हणजे काय तर क्रिस्टल म्हणजे अरेंजमेंट ऑफ आयन्स ओके अरेंजमेंट ऑफ आयन आणि अरेंजमेंट ऑफ आयन जर डिफरंट जर असेल तर डिफरंट शेप भेटेल अरेंजमेंट ऑफ आयन्स आर सिमिलर देन वी गेट सिमिलर शेप ओके नेक्स्ट याच्यामध्ये काय म्हणत आहे की जो काही अरेंजमेंट आहे कशा प्रकारे डिटरमाइन केल्या जाते निश्चित केल्या जाते की जे काही अरेंजमेंट असेल आयनची ती कशी निश्चित केल्या जाते तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट पाहायला भेटतो की फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओके फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे स्ट्रॉंग आहे की वीक आहे ओके मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला शेप बरोबर पाहायला भेटेल शेप चांगला पाहायला भेटेल आणि जर वीक जर असेल तर आपल्याला शेप ओव्हरजोवर ज्या पद्धतीचा पाहायला भेटतो म्हणजे काय तर कशा प्रकारे जो काही शेप असेल तो चांगला असू शकते किंवा डिफरंट असू शकते कशावर डिपेंडेड आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर दोन अपोजिट ज्यावेळी गोष्टी असतात दोन अपोजिट त्यावेळी अट्रॅक्शन असते ओके अपोजिट जर असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आणि जर सारख्या असतील तेव्हा काय होती रिपल्सन ओके रिपल्सिव्ह फोर्स आता रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे काय तर हे काय करतील अपोज करतील म्हणजे ज्याप्रमाणे आपण मॅग्नेट घेतो ओके या ठिकाणी नॉर्थ पोल असेल आणि या ठिकाणी जर नॉर्थ पोल असेल तर हे काय करतील अपोज करतील एकमेकाला पण या ठिकाणी साऊथ आहे या ठिकाणी नॉर्थ आहे तर मग हे काय होतील अट्रॅक्ट होतील जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स याच्यामध्ये मॅटर करतो की आपण जो काही आपला डिटरमाइन म्हणजे आयनिक कंपाऊंडची जी काही अरेंजमेंट असेल ते डिटरमाइन करण्यासाठी मग आपल्याला हे मेन फॅक्टर आहेत महत्वाचे काय आहे तर अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन कटायन अँड अनायन अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन अनायन और कटायन म्हणजे रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे अपोज करणारे अपोज कोण करतील तर अपोज कोण करणार आहेत तर रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे त्याच्यामध्ये सारखे चार्जेस असणारे आयन्स ओके सारखे चार्जेस असणारे आयन काय करतील त्याला अपोज करतील त्याच्यानंतर जनरली जो काही क्रिस्टल स्ट्रक्चर आपण तयार करतो आता जनरली क्रिस्टल स्ट्रक्चर कसा तयार होतो तर जनरली काय होतं तर पॉझिटिव्ह चार्जच्या अराउंड मध्ये निगेटिव्ह चार्ज काय रिव्हॉल्व होतो हा झाली एक फर्स्ट कंडिशन की पॉझिटिव्ह चार्जच्या अराउंड मध्ये निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व होईल फिरेल त्याच्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतात की निगेटिव्ह चार्जच्या अराउंड कोण करेल पॉझिटिव्ह चार्ज करेल ओके म्हणजे दोन सिच्युएशन आपल्या जवळ आहेत एक तर पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज अराउंड करू शकतो त्याच्यानंतर निगेटिव्ह चार्जला पॉझिटिव्ह चार्ज अराउंड करू शकतो त्याच्यानंतर द टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आता एखादा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार झालेला आहे आणि तयार होण्यासाठी आपण तीन सिच्युएशन पाहिलेल्या आहेत पहिली म्हणजे मेन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा प्रकारे डिटरमाइन केल्या जाते तर फर्स्ट मध्ये आपण बघू शकतो की अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स
म्हणजे दोन आयन मध्ये कटायन आणि अनायन याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स राहील, अनायन अनायन और कटायन कटायन त्याच्यामध्ये काय राहील, रिपल्सिव्ह फोर्स राहील. ओके, मग या दोघांमध्ये जो काही फोर्स त्या ठिकाणी लागू होईल त्यानुसार काय होईल, एक शेप तयार होईल. त्याच्यानंतर जनरली आपण पाहतो की क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार होतो. हे झाले आयनची अरेंजमेंट. आणि स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार होईल, एक तर पॉझिटिव्ह चार्जच्या सभोवताल निगेटिव्ह चार्ज फिरतील किंवा निगेटिव्ह चार्जच्या सभोवताल पॉझिटिव्ह चार्ज फिरतील. त्याच्यानंतर द टू इम्पॉर्टंट फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिस्टल सर्टन स्ट्रक्चर, म्हणजे हा जो काही स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि हा काय आहे, अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स. ओके, अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स अँड क्रिस्टल स्ट्रक्चर आर डिफरंट. हा स्ट्रक्चर आहे आणि हा एक आयनचा अरेंजमेंट कशा प्रकारे होतात ते सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. ओके, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. याच्यामध्ये अरेंजमेंट सांगण्यात आलेली आहे, याच्यामध्ये स्ट्रक्चर कसा तयार होतो. ओके, स्ट्रक्चर म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती एखादा आयन आहे, एखादा ऍटम आहे, तो काय करत असेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे की या ठिकाणी निगेटिव्ह आहे, मग या ठिकाणी निगेटिव्ह आहे की या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. त्याचे स्ट्रक्चर तो कशा प्रकारे, म्हणजे दोन प्रकारच्या सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पण आयन जर म्हटलं आणि आयन कशा प्रकारे अरेंज होते ते जर विचारलं, हाऊ द आयन्स अरेंज इन आयनिक कंपाऊंड, देन आपल्याला सांगता यायला पाहिजे द मेन फॅक्टर्स आर अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन अपोजिट आयन्स. ओके, अपोजिट, आता या ठिकाणी आपण अपोजिट नाव लिहिलेलं नाही तरी पण आपल्याला समजत आहे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे, म्हणजे अपोजिट असेलच. त्याच्यानंतर अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन सिमिलर आयन्स. ओके, सिमिलर म्हणजे सारखे, अनायन अनायन और कटायन कटायन. ओके, हा झाला आयनिक कंपाऊंडची अरेंजमेंट. ओके, सॉरी, अरेंजमेंट ऑफ आयन्स, आयनिक कंपाऊंड होती. त्याच्यानंतर आयनिक कंपाऊंड मध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असते. आपण आताच बघितलेलं नेचर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असेल, तर तो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्याच्या आतमधला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा प्रकारचा आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एकतर पॉझिटिव्ह चार्ज रिव्हॉल्व अराउंड निगेटिव्ह चार्ज किंवा मग निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व अराउंड, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व अराउंड पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जच्या सभोवताली निगेटिव्ह चार्ज फिरू शकते किंवा निगेटिव्ह चार्जच्या सभोवताल पॉझिटिव्ह चार्ज फिरू शकते. हा झाला स्ट्रक्चर. मग जे काही दोन फॅक्टर तर ते दोन फॅक्टर कोणकोणते आहेत की रिस्पॉन्सिबल असतात, की पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हला अराउंड करेल की निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हला अराउंड करेल. त्यासाठी साईज आणि मॅग्नेट्यूड आहे. ओके, द टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन क्रिस्टल स्ट्रक्चर, फर्स्ट साईज अँड सेकंड इज द मॅग्नेट्यूड. आता साईज कोणाचा, तर इलेक्ट्रिक चार्ज, आणि इलेक्ट्रिक चार्ज मीन्स व्हॉट, कटायन अँड अनायन. ओके, इलेक्ट्रिक चार्ज जर म्हटलं तर दोन लक्षात यायलाच पाहिजेत, कटायन अँड अनायन आर द इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, साइज ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज और निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज, त्याचे साइज कसं आहे. त्याच्यानंतर मॅग्नेट्यूड ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज और मॅग्नेट्यूड ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज, याच्यावरून म्हणजे हे दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, तर क्रिस्टलाइन स्ट्रक्चरसाठी. ओके, आणि हे दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, द अरेंजमेंट ऑफ आयन साठी. अंडरस्टँड, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, हा आणि हा सारखा नाहीये. याच्यामध्ये स्ट्रक्चर म्हटलेलं आहे, याच्यामध्ये अरेंजमेंट दिलेली आहे की आयन कशा प्रकारे, एखादा स्ट्रक्चर जर होत असेल तर त्याची अरेंजमेंट कशी आहे. आता अरेंजमेंट झाली, मग त्या स्ट्रक्चर म्हणजे बघा की हा एखादा क्लाउड आहे. ओके, क्लाउड आहे, तर क्लाउडचा शेप कसा आहे, तो शेप तयार करण्याचं काम हे करेल. ओके, हा करेल, पण त्याच्या आतमध्ये काय आहे, हॉट गॅस आहे, प्लॅनेटरी ऑब्जेक्ट आहेत की काही आहे. ओके, ते डिटर्मिन करण्याचं काम कोण करतील, हे दोन. मग हे दोन कशावर आधारित आहेत, तर याच्यावर डिपेंडेंट आहेत. ओके, साइज अँड मॅग्नेट्यूड. अंडरस्टँड. नेक्स्ट लिहा, त्याच्यामध्ये क्वेश्चन लिहा एक, वाय राइट डाउन why the ionic compound have very high melting point. मेल्टिंग पॉइंट समजतो ना. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये लिहा आन्सर मध्ये द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन in the neighboring ions with
neighboring ions with opposite charges is very strong. Is very strong. Understand? Next बघा त्याच्यामध्ये that is why हो त्याच्यामध्ये that is why the melting points points of ionic compounds. मेल्टिंग पॉइंट जर घेतला असता त्या समोर आपण काही लिहितो तर कंपाऊंड लिहिलं असतं, पण आपण काय लिहिलेलं आहे मेल्टिंग पॉइंट्स, म्हणून आपण समोर लिहिणार आहे ऑफ आयनिक कंपाऊंड्स आर हाय. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनवर लिहा, जवळच लिहा सेकंड पॉइंट त्याच्यामध्ये. ऑल्सो द आयनिक कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. ब्रिटल म्हणजे समजतो ठिसूळ. कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. आता बघा आपण जर घेतला या ठिकाणी टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 3422 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये काय आहे तर अरेंजमेंट ऑफ आयन्स, म्हणून पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन. ओके, अरेंजमेंट असेल या ठिकाणी कशी नाही कशी तरी. ओके, तर बघा हा जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतील, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आता हे जे काही दोन आपण पकडू या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, या दोघांमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो खूप जास्त असते, व्हेरी स्ट्रॉंग. ओके, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय. म्हणजेच बघा आपण जो काही थंड पाणी असेल, आपल्या जो थंड पाणी असतोय, म्हणजे जो काही थंड पाणी असेल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी, हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाणी घ्या, जो आपण 1 दिवसाच्या आधी भरलेला आहे तो पाणी, आणि एक पाणी असा घ्या की लगेच आपण एखाद्या हँडपंप मधून आणलेला आहे तो पाणी. ओके, हा पाणी आणि हा पाणी, म्हणजे हा काही आहे तर 1 ते 2 दिवसा आधीचा पाणी आहे, आणि हा लगेच आणलेला पाणी आहे. आणि या दोन्ही पाण्याला जेवढी आपण गरम करतो, ओके, तेव्हा सर्वात जास्त जल्दी गरम कोण होईल तर या साईडचा गरम होईल जल्दी. कारण काय तर या ठिकाणी जो काही बॉन्डिंग आहे वॉटरची, वॉटर तोच आहे, हाय वॉटर आहे, बट द बॉन्डिंग बिटवीन द कटायन अँड अनायन आयन इन दॅट वॉटर, ओके, आर व्हेरी स्ट्रॉंग. ओके, आणि हिअर द बॉन्डिंग कटायन अँड अनायन आयन इन दॅट वॉटर इज म्हणजे आपण स्ट्रॉंग म्हणू शकतो, फक्त स्ट्रॉंग. आणि या ठिकाणी काय म्हणू, व्हेरी स्ट्रॉंग. त्याच्यामुळे हा पाणी गरम करण्यासाठी आपल्याला जास्त इंधनची यूज होते, म्हणजे वापर करावा लागतो. त्याच्यानंतर या ठिकाणी कमी इंधनचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. सेम सिच्युएशन इथे तशीच आहे की टंगस्टन जर असेल तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे काही असतील त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. आता त्याच्यामध्ये आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे की कटायन आणि अनायन जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग तो जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हा व्हेरी हाय असेल, मग त्याला आपल्याला तोडण्यासाठी जास्त जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जास्त फ्यूल यूज करावं लागेल. आणि जास्त फ्यूल यूज करणे म्हणजेच काय तर जास्त आपण त्याला गरम करू, आणि जास्त गरम करणे म्हणजे काय तर त्याचा जो काही डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे तापमान, मेल्टिंग पॉइंट, तो आपल्याला जास्त पाहायला मिळतो. अंडरस्टँड झाला इथपर्यंत? खाली आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी झाले लिहून.
जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स. याच्या आधी आपण बघितलेलं आहे की आयनिक कंपाऊंड म्हणजे काय होते, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जो काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर राहते तो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ आयन्स ते पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ आयनिक स्ट्रक्चर, अरेंजमेंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स तो वेगळा झाला. ओके, कंपाऊंड्स ऑफ आयन तो वेगळा आहे. अरेंजमेंट ऑफ कंपाऊंड आयन इज डिफरंट अँड ऑल्सो द अरेंजमेंट ऑफ आयनिक स्ट्रक्चर इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलं होतं, या ठिकाणी दोन लिहिलेले होते. या ठिकाणी अट्रॅक्शन फोर्स लिहिलेला होता आणि खाली रिपल्सिव्ह फोर्स लिहिलेला होता. कशासाठी तर अरेंजमेंट ऑफ आयन्स. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं होतं मागे की त्याच्या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी लिहिलेलं की अरेंजमेंट ऑफ किंवा मग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. ओके, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार होतो, दोन बघितलं तर पॉझिटिव्ह चार्ज रिव्हॉल्व अराउंड निगेटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व अराउंड पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज रिव्हॉल्व होतात ते कसे आधारावर होतात. मग त्यासाठी दोन इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत. फर्स्ट इज द साइज अँड सेकंड इज द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, नेक्स्ट वी डिस्कस हियर द जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स. जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट अट्रॅक्टिव्ह फोर्स. आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे की अट्रॅक्टिव्ह फोर्स असतं. सुरुवातीलाच बघितलं जे काही आयन तयार होत आहे, आयन कशामुळे तयार होत आहे तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे म्हणूनच. मग त्याची वैशिष्ट्ये किंवा प्रॉपर्टी काय झाली एक, तर त्याची प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो अट्रॅक्टिव्ह फोर्स. ओके, मग अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणामध्ये असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि पॉझिटिव्ह म्हणजे सिमिलर चार्जेस जर असतील तर आपण रिपल्सिव्ह फोर्स पाहतो त्या ठिकाणी. ओके, म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जो काही जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता अट्रॅक्टिव्ह फोर्स ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी आपल्याला आयनिक कंपाऊंड कशामध्ये पाहायला मिळतो, सॉलिड मध्ये. ओके, आणि तो जर सॉलिड मध्ये जर असेल तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ओके, जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स मुळे एखादा आयनिक कंपाऊंड ज्यावेळी तयार होतो, एक्झिस्ट असतो, त्यावेळी आयनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, तेव्हा त्याच्यामधून काय तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी पास होताना दिसत नाही. नेक्स्ट त्याच्यानंतर आयनिक कंपाऊंड इन अ ब्रिटल इन अ स्ट्रक्चर. म्हणजे तो जो काही असेल तर तो काय असतो ठिसूळ असतो. ओके, म्हणजे आपण जर बघितलं की हा जो काही आपल्याजवळ खडू वगैरे, आपण याला जर काय केलं जास्त जर फोर्स जर अप्लाय केलं, दाबलं तर काय होतं याच्यातून भुरका बाहेर पडतो. म्हणजे काय होतं याचे पीसेस बाहेर पडतात. सेम सिच्युएशन इथं आहे की आयनिक कंपाऊंड ब्रिटल असतो, ठिसूळ असतो, त्याला जर आपण जास्त जर प्रेशर जर अप्लाय केलं तर तो काय होईल ब्रोकन इनटू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. अंडरस्टँड. नेक्स्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स व्हॉट वी डिस्कस. बघा आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स व्हॉट द कटायन अँड अनायन. ओके, कटायन अनायन. आता हे जे काही कटायन अनायन आहे ह्याचं एकच असेल का कटायन किंवा एकच अनायन आहे का, नाही तर खूप सारे कटायन असतील, खूप सारे अनायन असतील. तर हा एक आणि हा एक या दोघांच्या मध्ये हे झाले मॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर हा झाला मॉलिक्यूल आणि याच्या आतमध्ये इंटर म्हणजे आत इंटरमॉलिक्युलर स्ट्रक्चर. याच्या आतमध्ये स्ट्रक्चर काय असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेम असेल. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणताही मॉलिक्युल आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्या आतमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन यालाच आपण काय म्हणतो आयनिक बॉन्ड. अंडरस्टँड. तर तो जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल म्हणजे काय तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय. आणि जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय राहील तेवढा जास्त आपल्याला काय करावं लागेल फ्युल यूज करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे बघा एखादी वस्तू जेवढी जास्त जड असेल तेवढा जास्त आपल्याला काय करावं लागेल बल प्रयोग करावा लागेल, त्याच्यावर करावं लागेल की नाही. म्हणजे जेवढी जास्त वेटेड वस्तू असेल, वेटेड वस्तू 60 किलोची जर वस्तू असेल आणि 10 किलोची एखादी बॅग आहे आणि 60 किलोची एक बॅग आहे तर जास्त एनर्जी कोणाला आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल तर 60 किलो आलेला. ओके, जास्त फोर्स 60 किलोवर आपल्याला अप्लाय करावं लागेल. म्हणजे सेम सिच्युएशन असते या ठिकाणी पण की ज्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युलर्स म्हणजे आयनिक बॉन्ड तो जर हाय जर असेल. ओके, म्हणजे बघा सिंगल बॉन्ड, त्याच्यानंतर हा झाला सिंगल बॉन्ड अशा प्रकारे लिहितात. त्याच्यानंतर डबल बॉन्ड झाला आणि ट्रिपल बॉन्ड. ओके, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आता बघा एक काडी जर असेल तर तोडायला याला आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल का, नाही. पण दोन काडी जर असतील तर आपल्याला थोडा जास्त प्रयोग करावा लागेल. पण याच्यापेक्षा या ठिकाणी जास्त प्रेशर अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल. सेम सिच्युएशन इथं याच्यापेक्षा म्हणजे या दोघांपेक्षा जास्त या ठिकाणी फोर्स अप्लाय करावं लागेल. कारण काय तर या ठिकाणी 3 बॉन्ड आहेत. ओके, म्हणजे 3 काड्या असल्यामुळे आपल्याला जास्त फोर्स लागतो.
सेम या ठिकाणी तेच म्हटलेलं आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय. मग तो जर हाय असेल तर मग त्याच्या आतमध्ये असलेला मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा कसा असेल, जास्त असेल. ओके, म्हणूनच आपल्याला जो काही आयनिक कंपाऊंड असतात त्यांचा जो काही मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो तो आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आपण याच्या आधी अभ्यासलेला आहे की वाय द मेल्टिंग अँड मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट्स ऑफ द आयनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय. आपण लिहिलेला क्वेश्चन, त्याच्यामध्ये डायग्राम काढली होती ही वाली, या पद्धतीची डायग्राम काढली होती. ओके, याच्यामध्ये आपण लिहिलेलं होतं की याचे जे काही कनेक्शन आहे म्हणजे कटायन आणि अनायन आयन आहे त्याच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त आहे, त्याच्यामुळे आपले जो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इज ऑल्सो व्हेरी हाय. नेक्स्ट, आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. ओके, म्हणजे आयोनिक कंपाऊंड जे पण असतील ते काय असतात, वॉटर सोल्युबल असतात, बट इनसोल्युबल इन सॉल्वंट लाईक केरोसिन अँड पेट्रोल. म्हणजे जे काही आपले जो आयनिक कंपाऊंड आहेत ते एखाद्या पेट्रोलमध्ये किंवा केरोसिन म्हणजे समजतो मातीचं तेल, त्या मातीच्या तेलामध्ये आपल्याला ते विरघळताना दिसत नाही. पण तेच आपण जर वॉटरमध्ये जर घेतलं म्हणजे साखर घेतली आणि साखर जर घेतली आणि ती जर याच्यामध्ये पेट्रोलमध्ये किंवा याच्यामध्ये जर मिसळली तर ती आपल्याला विरघळत नाही. ओके, बट आपण जर बघितली की आयनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर, मग साखर जर आपण एखाद्या पाण्यामध्ये जर टाकली तर ती काय होती, विरघळते. आता त्याच्या मागेचं कारण काय येतं बघा, सागर बोलू नको. वॉटर सोल्युबल. ओके, आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. वाय द वॉटर सोल्युबल? अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर. काय अरेंज आहे तर वॉटर जो काही असतो तो पर्टिक्युलर मॅनर मध्ये अरेंज असतो इन द इंटरमॉलिक्युलर स्ट्रक्चर्स ऑफ आयन्स. आता बघा ते कशा प्रकारे आहे. आता आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक चार्ज ऑफ आयन्स, इलेक्ट्रिक चार्ज ऑफ आयन म्हणजे काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कटायन अनायन. आता या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जनरली फक्त पॉईंट ठेवलेले आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असतील ते, आणि त्याच्या सभोवताली काय आहे आपल्याला वॉटर दिसत आहे, H2O पूर्ण या ठिकाणी H2O दिसत आहे. म्हणजे काय तर हा जो काही आयन आहे एक आयन आणि त्याच्या सभोवताली काय आहे, इन अ पर्टिक्युलर मॅनर. ओके, इन अ पर्टिक्युलर मॅनर H2O म्हणजे वॉटर काय झालेला आहे, पर्टिक्युलर मॅनर मध्ये अरेंज झालेला आहे. ओके, आणि ज्यावेळी तो पाण्यामध्ये ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळी काय होते तर हा जो काही वॉटर आहे त्या वॉटर सोबत मिळतो. पण ज्यावेळी आपण इनसोल्युबल सॉल्वंट लाईक केरोसिन अँड पेट्रोल, तर या ठिकाणी इनसोल्युबल का असतो. आता एखादा आपण एखादा असा एक काहीतरी एलिमेंट घेतलं म्हणजे कंपाऊंड घेतला आणि हा जर पाण्यात जर टाकलं. ओके, आता हा जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे या कंपाऊंड मध्ये काय आहेत, आयन आहेत. आता या आयनच्या सभोवताली काय आहे, वॉटर आहे. आयनच्या सभोवताली वॉटर आहे. आपण ज्यावेळी याला वॉटर मध्ये टाकतो त्यावेळी हा ऑटोमॅटिकली बरोबर वॉटर मध्ये विरघळतो. पण आपण जर घेतलं पेट्रोलमध्ये जर वॉटर जर टाकलं तर विरघळते का, तो हवेवर म्हणजे पाण्यावर तरंगतो. तर हा जो काही आहे तो का तरंगतो बघा, हा जो काही ऍटम तयार होतो तर ऍटम ज्यावेळी हा पाण्यात जातो त्यावेळी काय होतो, ऑटोमॅटिक विरघळतो. ओके, बरोबर विरघळतो. पण हा ज्यावेळी पेट्रोल मध्ये जाईल त्यावेळी काय होतो तर या ठिकाणी काय होतं, आता आपल्याला माहित झालं की एखादा ऍटम असेल. ओके, एखादा आयन असेल तर आयनच्या सभोवताली काय वॉटर आहे. पण आयनच्या सभोवताली वॉटर जर असेल तर या ठिकाणी काय होतो, ज्यावेळी केरोसिन मध्ये जातो, केरोसिन मध्ये गेल्याच्या नंतर पेट्रोल मध्ये गेल्याच्या नंतर हे जे काय आपल्याला वॉटर दिसत आहे, या ठिकाणी वॉटर दिसत आहे, हा वॉटर काय होतो याची सिक्युरिटी गार्ड बनतो. ओके, हा जो काही आयन असेल याचा सिक्युरिटी गार्ड वॉटर बनतो. त्याच्यामुळे हा जो काही आपण या ठिकाणी कंपाऊंड जो पण टाकतो तो कंपाऊंड काय होत नाही, विरघळत नाही. ओके, समजला का. आपण ज्यावेळी पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी तो ऑटोमॅटिक विरघळतो. बट ज्यावेळी आपण पेट्रोल किंवा केरोसिन मध्ये टाकतो त्यावेळी हा जो काही वॉटर आहे, वॉटर सिक्युरिटी गार्डचं काम केल्यासारखं या ठिकाणी काम करतो. अंडरस्टँड. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे बिकॉज ड्यू टू आता ड्यू टू वॉटर हे बोलायचं आहे का इथं, बिकॉज ड्यू टू वॉटर. आता वॉटर मुळे काय होत नाहीये तर न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन नॉट. ओके, म्हणजे फॉर्म होत नाहीये या ठिकाणी. जसं हा जो काही वॉटर असेल, आपण वॉटर मध्ये एखादा सोल्युबल घेतला आणि या ठिकाणी जर टाकलं तर काय होतं, वॉटर याच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो आणि याला विरघळवतो. पण या ठिकाणी जर केरोसिन जर असेल आणि या ठिकाणी एखादा एलिमेंट किंवा एखादा कंपाऊंड आपण या ठिकाणी टाकलं त्याच्यानंतर आता या ठिकाणी काय होतं तर हा काय होतो, या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड तयार होऊन येते, वॉटर येतो या ठिकाणी. ओके, आणि वॉटर आल्यामुळे केरोसिन मध्ये टाका, पेट्रोल मध्ये टाका, हा विरघळत नाही. ओके, म्हणजे तेच आहे ड्यू टू दी वॉटर, म्हणजे वॉटर मुळेच विरघळत नाही आणि वॉटर मुळे एखाद्या पाण्यामध्ये जर टाकला तर तो विरघळतो. अंडरस्टँड. त्याच्यानंतर पाचवा दिलेला आहे, मग त्याचा एक याच्या ठिकाणी राहिलेला आहे की वॉटर सोल्युबल अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर. अशा प्रकारे अरेंज राहील, आयनच्या सभोवताली ते अरेंज राहतो. म्हणजे आपल्याला जनरली समजण्यासाठी अशा प्रकारे काढलेला आहे. ओके, आपल्याला स्ट्रक्चर सध्या तरी मला माहिती नाही, पण अशा प्रकारे म्हणजे आयन असेल आणि आयनच्या सभोवताली अशा प्रकारे वॉटर आहे आणि तो रिॲक्ट होतो वॉटर सोबत, त्याच्यामुळे हा विरघळतो. बट ज्यावेळी तो एखाद्या पेट्रोल आणि केरोसिन मध्ये जातो त्यावेळी तो विरघळत नाही.
अंडरस्टँड. त्याच्यानंतर हा जो काही वॉटर आहे आता सेपरेट कशा प्रकारे होतो, सेपरेट बाय डिसोसिएशन प्रोसेस. म्हणजे आपण एखादा एलिमेंट ज्यावेळी पाण्यात टाकतो आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर तो विरघळतो. ओके, म्हणजे आपण काय म्हणत आहे, आयनिक कंपाऊंड इज वॉटर सोल्युबल. आयनिक कंपाऊंड इज वॉटर सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल आहे तर तो वॉटर सोल्युबल का आहे, बिकॉज सेपरेटेड बाय, म्हणजे याच्यातले जे काही आयन असतील ते सेपरेट कशामुळे होतात, डिसोसिएशन प्रोसेस. लक्षात ठेवायचं, डिसोसिएशन प्रोसेस. व्हॉट इज मीन बाय द डिसोसिएशन प्रोसेस जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे की डिसोसिएशन प्रोसेस ही कशासाठी आहे, तर एखादा एलिमेंट म्हणजे आयनिक कंपाऊंड ज्यावेळी पाण्यात जातात आणि पाण्यात गेल्याच्या नंतर ते जे काही कंपाऊंड आहे तो विरघळतो. ओके, तर त्याच्यासाठी ती जी काही प्रोसेस आहे पूर्ण विरघळण्याची, त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिसोसिएशन प्रोसेस. ज्याप्रमाणे आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन बघितलं. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, तर मेटल आणि मेटल ए आणि सोल्युबल मेटल बी असं होतं, ते झाली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि हा डिसोसिएशन प्रोसेस लक्षात ठेवायचं. हा लॉंग पॉईंट दिलेला आहे ना पुस्तकामध्ये, छोटासा पॉईंट दिलेला आहे पण याचं महत्व खूप आहे, कारण डिसोसिएशन प्रोसेस जर होणार नाही. आता या ठिकाणी काय होत आहे की डिसोसिएशन प्रोसेस होतो का, इथं नाही होत. डिसोसिएशन प्रोसेस होत नसल्यामुळे हे जे काही कंपाऊंड आहेत या ठिकाणी विरघळत नाही, पण या ठिकाणी विरघळतात बिकॉज द डिसोसिएशन प्रोसेस. मग असाही विचारू शकते, why the some elements are arranged, some elements are dissolved किंवा soluble in water because the dissociation process. Okay, next, ionic compound in a solid state. ज्यावेळी ionic compound solid state मध्ये असतो, solid state मध्ये म्हणजे आर नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी आपण पास करू शकत नाही. ओके, बट ते ज्यावेळी पातळ असतात, पातळ. ओके, म्हणजे आयनिक कंपाऊंड जर असा एक सॉलिड मध्ये जर असेल तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. बट आयनिक कंपाऊंड फ्यूज असतील, फ्यूज किंवा मग याचा एखादा सॉल्व्हंट जर तयार केलेला असेल तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी काय होईल, पास होईल. अंडरस्टँड. घरी गेल्याच्या नंतर ही जी काही प्रॉपर्टी दिलेली आहे, हा काय एक नोट्स टाइप काढलेला आहे. घरी गेल्याच्या नंतर पूर्ण वाचन करा, जो काही